अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। सध्या चालू आहे मार्गशीर्ष महिना। मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीचा महिना मानला जातो। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी स्त्रिया गुरुवारचे व्रत करतात। हे व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, तसेच घरामध्ये सुख शांती समाधान लाभत असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा प्रभावी उपाय करायचा आहे। तर तो कोणता? तर बघा, धार्मिक श्रद्धेनुसार अशी काही झाडे आहेत की त्याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे। शास्त्रामध्ये असे सांगितलेलं आहे की काही विशिष्ट झाडांमध्ये दैवी शक्ती असते। धार्मिक श्रद्धेनुसार काही झाडे अतिशय महत्त्वाची आहे। जर या 5 झाडांची या पवित्र महिन्यात म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात पूजा केली तर आपले 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते। म्हणूनच या महिन्यामध्ये आपल्याला या 5 झाडांची पूजा करायची आहे। जर तुम्हाला या 5 झाडांची पूजा करता आली नाही तर या 5 झाडांमधून कोणत्याही एका झाडाची पूजा करायची आहे। या महिन्यात पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समाधान लाभते। पूजा तुम्ही गुरुवारी शुक्रवारी किंवा कोणत्याही शुभ दिवशी या महिन्यामध्ये करू शकता। तर बघा, आपल्याला पूजा करायची आहे शमीच्या झाडाची। शमीचे झाड असे आहे की ते आपल्या शास्त्रात खूप महत्त्वाचे आहे। तर आपल्याला या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। असं केल्याने घरात धनधान्य संपत्तीत वाढ होते, तसेच व्यवसायात प्रगतीसुद्धा होते। हा दिवा शमीच्या झाडाखाली संध्याकाळी लावायचा आहे। 6:30 ते 7:30 या दरम्यामध्ये तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा या झाडाखाली लावायचा आहे। दिवा लावल्यानंतर झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। त्यानंतर झाडाला हात लावून आपल्या मनातील इच्छा पूर्ण सांगायच्या आहेत। असं केल्याने 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे। त्यानंतर दुसरे झाड म्हणजे आपल्या प्रत्येकाच्याच दारात असणारी तुळस। तुळस ही आपल्या दारात असणं खूप महत्त्वाचं आहे। फक्त असून उपयोग नाही, तर तिची वेळोवेळी पूजा केली पाहिजे, पाणी घातलं पाहिजे, संध्याकाळी तुपाच्या तेलाचा दिवा लावला पाहिजे। तुळस ही भगवान विष्णूची प्रिय आहे। तुळस ही लक्ष्मी मानली जाते। म्हणूनच आपण मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारी तुळशी मातेला थोडीशी हळद अर्पण करायची आहे। त्याचबरोबर थोडंसं कच्चं दूध असतं ते सुद्धा गुरुवारी तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। तुम्ही दिवसभरातून कधीही हळद किंवा दूध अर्पण करू शकता। त्यानंतर सायंकाळी म्हणजे 6:30 ते 7:30 या दरम्यामध्ये तुम्हाला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे। तुपाचाच दिवा लावा, कारण तुपाचा दिवा हा खूप शुभ मानला जातो। तुपाचा दिवा लावल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। बघा, आपण तुळशीची कितीही काळजी घेतली तरी सुद्धा एखाद्या वेळी आपल्या दारातील तुळस ही सुकून जाते। याचा अर्थ असा होतो की जे काही संकट आपल्या घरावर येणार होतं ते तुळशी मातेने आपल्या अंगावर ओढून घेतलं आहे। त्यामुळे आपल्या दारातील जी तुळस आहे ती सुकून जाते। अशा वेळी आपण जी तुळस आहे ती मातीमध्ये पुरून द्यावी आणि त्यानंतर नवीन तुळस ही आपल्या कुंडीमध्ये लावावी। वेळोवेळी तिची अगदी लहान बाळाची जशी आपण काळजी घेतो तशीच तुळशी मातेची सुद्धा वेळोवेळी काळजी घ्यायची असते। संध्याकाळी दिवा लावायचा आहे। त्यानंतर आपल्याला वेळोवेळी तुळशी मातेला पाणीसुद्धा घालायचं आहे। असं केल्याने घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, आपल्या घरावर संकट येत नाही। त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे। तुम्ही सायन्समध्ये शिकलात असणार की पिंपळाचे झाड हे 24 तास ऑक्सिजन देणारे झाड आहे। त्याचबरोबर धार्मिक दृष्ट्याने सुद्धा तितकेच महत्त्वाचे हे झाड मानले गेले आहे। धर्मग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा वास असतो। त्यामुळे आपण या पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानंतर ती आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते। त्यामुळे या पिंपळाच्या झाडाला एक तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडेसे तीळ टाकायचे आहे आणि ते
पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि 11 वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि उजवा हात आपला त्या झाडाला लावायचा आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे. तुमची सगळी इच्छा पूर्ण होईल. त्यानंतरचे पुढचे झाड म्हणजेच बेलाचे झाड. बेलाचे झाड हे शंकर भगवानांचे प्रिय झाड आहे आणि शंकर भगवान हे लवकर प्रसन्न होणारे एकमेव देवता आहे. त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी या झाडाची पूजा करायची आहे. एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि बेलाच्या झाडाला वाहायचं आहे आणि दिवा लावायचा आहे आणि 11 वेळेस प्रदक्षिणा घालायच्या आहे. प्रदक्षिणा मारत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. महिला असेल तर नमः शिवाय अशा मंत्राचा जप करायचा आहे आणि उजवा हात आपला त्या झाडाला लावायचा आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती सांगायची आहे. तुमची सगळी इच्छा महादेव पूर्ण करतील. त्यानंतरचे अगदी महत्त्वाचे झाड म्हणजे औदुंबर. या झाडाला बरीच लोक उंबराचं झाडही म्हणतात. 21 गुणांनी संपन्न हे झाड असते. या झाडामध्ये दत्तगुरू वसलेले असतात. औदुंबर झाडाखाली सद्गुरू माऊलींनी साधना केली होती. त्यामुळे औदुंबर या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं गेलं आहे. प्रभू विष्णूंनी औदुंबर झाडाला नेहमी फळे येतील असा आशीर्वाद दिला होता. अशी मान्यता आहे की या झाडाला नेहमी प्रदक्षिणा घातल्याने आपली सगळी पापे नष्ट होतात आणि फलप्राप्ती होते. तर अशा या कल्पवृक्ष झाडाची पूजा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायची आहे. आता लवकरच दत्त जयंती येत आहे. या दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी छोटासा आहे. 11 प्रदक्षिणा या झाडाला मारायच्या आहे आणि 11 प्रदक्षिणा मारत असताना श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे आणि उजवा हात आपला झाडाला लावायचा आहे आणि आपल्या मनातील सगळ्या इच्छा सांगायच्या आहे. या 5 झाडांची पूजा तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता. आता यातील 5ही झाडे तुम्हाला मिळाली नाही, पूजा करणं शक्य झालं नाही, तर यातील कुठलेही एक झाड जरी तुम्हाला पूजा करण्यासाठी मिळाले तरी खूप झालं. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.